नमस्कार. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलमध्ये व ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी आप्पासाहेब शिरसाटे. झुंजार SC37 न्यूज उस्मानाबाद या यूट्यूब चॅनलचा व ब्लॉगचा मुख्य संपादक आपणास देत आहे. दिनांक 13 सप्टेंबर 2025च्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. शेतकऱ्यांना खुशखबर. गाव शिवारवर रस्त्याचे होणार सीमांकन. यामुळे होणार शिवार रस्ते अतिक्रमण मुक्त. यात गाडीवाट, पायवाट व पानंद यांचा घेतला जाणार शोध व या निर्णयामुळे वाटेची भांडणं असणारे मिटणार. तुळजापूर शहरात रस्त्यावरच वाहत जाताना एक मृत अर्भक आढळून आले. नागरिकांच्या निदर्शनास येताच नागरिकांनी दिली पोलिसांना खबर. जेवळी कानेगाव रस्त्यावर पत्र्याच्या शेडमध्ये सुरू होता मटक्याचा खेळ. पोलिसांनी मारला छापा. हुजूर शेख यांना पकडले रंगेहात. घाटपिंपरी येथे पती पत्नीमधील वाद गेला विकोपाला. पतीने पत्नीला केली फोनवर शिवेगाळ. पतीने घरातील सर्व सामानाची केली मोडतोड व दिले पेटवून. लाखो रुपयाचे झाले नुकसान. वाशी पोलिसात केला गुन्हा दाखल. राशन कार्ड धारकांना खुशखबर. घर बसल्या नवीन रेशन कार्डसाठी करता येणार अर्ज. 2.5 लाख रुपये कमी उत्पन्न असलेल्या ग्रामीण महिलांना पंचायत समिती शिलाई मशीन योजना सुरू. महिलांनी लाभ घेण्याचे आव्हान. आरक्षणासाठी येथून पुढे रीतसर मागणीसाठी आहे लढा सुरू. कोणीही टोकाचे पाऊल उचलू नका. ओबीसी नेत्यांचे युवकांना केले आव्हान. मुरुम तालुक्यातील नाईकनगर येथे बंजारा युवकाने समाजाच्या आरक्षणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिठ्ठी लिहून केली आत्महत्या. उस्मानाबाद धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 दिवसापूर्वी झालेल्या कौडगाव येथे अॅट्रॉसिटीच्या झालेल्या गुन्ह्यात 20 जण आरोपींनी फिर्यादीवर केली हाणामारीची. 18 जणांवर गुन्हा दाखल. सत्य तपास करण्याचे ग्रामीण पोलिसांसमोर उभे राहिले आव्हान. आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना ऑगस्ट महिन्याचे 53,69,025 रुपये वितरित करण्याची शासनाने दिली मान्यता. अनेक आशा कर्मचारी यांना होणार यामुळे लाभ. या होत्या उस्मानाबाद व धाराशिव परिसरातील 10 ठळक घडामोडी. अशाच घडामोडी पाहण्यासाठी झुंजार SC37 न्यूज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसेच झुंजार SC37 न्यूज ब्लॉग फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. गुड नाईट.